मित्रांनो, मी रेडी आहे, माझी बॅग रेडी आहे, वातावरण पण रेडी आहे. मग ढगाळ वातावरण झाले आणि बारीक बारीक थेंब सुरू झालेले यायला. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला आता पोहोचायचे मडेघाटच्या धबधब्यापर्यंत. सो आपल्याला निघायचे. तर मी तर रेडी झालो. आता निघायचं आपल्याला. पोहोचायला जवळपास आपल्याला 1 ते 1.5 तास लागतील. जास्तीत जास्त 2 तास लागेल ट्रॅफिक असेल तर. ह्याच्यापेक्षा तर जास्त वेळ आपल्याला लागायला नाही पाहिजे, पण काही सांगता येत नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, ट्रॅफिक लागू शकते आपल्याला, त्यामुळे साधारण 2 तास मी धरून चालतोय. पण आपण 1 ते 1.5 तासामध्ये तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे धबधब्यापर्यंत. इथून माझ्या घरून 74 किलोमीटरचा डिस्टन्स मला दाखवतोय. सो मी तर रेडी आहे. तुम्ही रेडी आहेत का धबधबा पाहायला? अरे तुम्ही तर रेडीच असणार. सो चला निघूया आपण. भारी दिसते ना व्ह्यू. हा रोड, हा ढग, एकदम मस्त व्ह्यू आहे ना. इथून आहे ना गाडी चालवताना खूप मजा येते. खरं सांगतो, आता मी गाडी गेली बघा कशी भारी वाटते. स्पेस बघायचा आणि जेव्हा हा रोड आणि त्या रोडचा व्ह्यू एवढा भारी वाटतोय ना, खूप भारी वाटतोय. मला गाडी चालवतो एवढं भारी फील येऊ लागलं ना. खरं सांगू, म्हणलं आपण थांबायला पाहिजे. मी थांबलोय आता. जस्ट बिस्किट पुढं आणला होता मी. सो बिस्किट वगैरे खाल्लं, मी पाणी वगैरे पिले. सो मला व्ह्यू बघितलं मी. खूप सारे शॉर्ट्स घेतले, म्हणजे व्हिडिओज वगैरे काढले. खरं सांगतो यार, एवढं भारी वाटतं ना. त्या अशी कितीतरी मला रस्त्याने येताना एवढं भारी वाटतं ना. थोड्या वेळ खाली पाऊस लागला होता. रेनकोट वगैरे तसंच काढून ठेवले अजून पण मी, म्हणजे घातला होता मी रेनकोट काढून लावा, कारण थोडंसं ऊन निघाले, भारी वाटतंय. आणि ज्यावेळेस मी गाडी चालवत होतो ना, ज्यावेळेस थंड गारा, चारी बाजूने धुके, चारी डोंगरे, भाई 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 भाई. अजून पण बघा एकदम मस्त. आपल्याला अजून पुढे जायचंय, अजून मडेघाटला आपण पोहोचलो नाहीये. बट हे सांगत होतं यार, जेव्हा आपण फिरतो ना ती मजा वेगळीच असते. आणि इथून ज्यावेळेस बस गेली एक शाळेची, आणि त्यातले लेकरं एवढे उड्या मारत होते, मला तेवढं भारी वाटलं नाही यार. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. मडेघाटच्या धबधब्याजवळ पोहोचलोय मी. थोडंसं एक पॉईंट आहे, व्ह्यू तिथून खूप भारी दिसतो व्ह्यू सकाळ धबधब्याचा. सो पहिले तिथं मी तिथं चाललो आणि मग मी खाली जाणार आहे धबधब्याकडे. हा इथं जो आहे ना तो धबधबा आहे. ॲक्च्युली ना खरा धबधब्याचा जेवढा प्रेशर पाहिजे ना, म्हणजे पाणी खूप फ्लोमध्ये वाहतं ह्या धबधब्याचं, पण तेवढा धबधब्याचा फ्लो आता नाही आहे, कारण अजून पाऊस तेवढा पडलेला नाही आहे. माझ्या हिशोबाने अजून 1-1.5 महिन्यानंतर तिथं खूप जोरात, म्हणजे अजून 15-20 दिवसांनी, 1 महिन्याने, अजून 15-20 दिवसांनी धबधब्याचा फ्लो हे खूप जोरात असणार आहे तिथं. तर मी आता वाटतं की मी थोडी गडबड केली आहे ना. त्याचा तो धुकं एवढं भारी असतं. तो जो दिसतो ना धबधबा आहे, काही तर खाली तुम्हाला दिसत असतात काही लोक, आणि वरून खाली रॅपलिंग पण करतात बघा. हा धबधब्याचं खाली लोक तिथून इथं जातात. तिथं हारावरून पॉईंट आहे, इथून असं फिरून खाली, इथून एक मार्ग आहे असा खाली, तिथून खाली असं तिथं घेत जायला मार्ग आहे. आणि तो धबधबा आहे. आणि तुम्हाला दिसते क्लिअर जेवढं प्रेशर हवे पाण्यात तेवढं प्रेशर नाही आहे. आता निघालोय धबधब्याकडे. पाऊस येऊन गेलाय, थोडंसं भिजलोय पण भारी वाटतंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं की धबधबा दिसतोय, मात्र एवढं प्रेशर नाही आहे जेवढं असायला पाहिजे धबधब्याचं. पण स्टील आजूबाजूचा जो परिसर आहे, जो आपण निसर्ग जो दिसतोय धुक्यात वेढलेला माझा सह्याद्री, अरे भाई अप्रतिम. इथून थोडासा पॅच थोडासा अवघड आहे, कारण जसं सांगितलं की पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्या बनवल्या गेल्यात आणि जाळ्या टाकल्यात बघा. पायऱ्या बनवल्या त्यांना अशा जाळ्या लावल्यात, ते दगड परत घासू नये म्हणून. त्या
बघा सूर्य निघालाय आणि पाऊस वरून पडतो आणि इंद्रधनुष दिसते बघा, दिसते का नाही पाण्यामध्ये एकदम. मला डोळ्याने एकदम क्लिअर दिसतंय, कॅमेरा कॅप्चर करतोय का नाही माहित नाही, बट इंद्रधनुष दिसतंय. मी अजून झूम करतो याला. निसर्ग. थोड्या वेळपूर्वी एवढं धुकं होतं इथं, पाऊस खूप जोरात येत होतं आणि अचानक आता पाऊस पण गेलाय, धुकं पण गेलंय, सगळं क्लीन झालेलं आहे आणि इथं ऊन लागतोय आणि इकडल्या बाजू बघा परिसर किती हिरवंगार दिसतंय. काय या निसर्गाची मोहमाया आहे राव. सो फायनली आपली ट्रिप आहे पूर्ण होती इथं. सो आत्तापर्यंत जो प्रवास राहिला तो चांगलाच राहिला, धबधबाचा बघितला, पण जेवढं आपल्याला फ्लो पाहिजे होतं लास्ट टाइम आपण आलो होतो त्या टाईपचा फ्लो ह्यावेळेस नव्हता वॉटरफॉलमध्ये. बट येत्या 15-20 दिवसामध्ये तो पाण्याचा प्रवाह अजून जास्त होईल आणि जोरात येईल, तर त्यावेळेस तुम्ही येऊ शकता. बट बाकी जी आपली जी रोड ट्रिप राहिली आणि त्याच्यानंतर जो बाकीचा प्रवास राहिला, जो इथला वातावरण आणि जो एक्सपिरियन्स राहिला आपला, तो खूप चांगला राहिला. बाकी तर आता आपली परतीची वेळ झालेली आहे. सो नेक्स्ट ब्लॉग आपला आता पुणे जिल्हा आपल्याला क्रॉस करायचं आहे. ऑलमोस्ट आपण पुणे जिल्हा पूर्ण कव्हर केलेले आहे, तुम्हाला पण माहिती. पण आता आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि आता कुठला जिल्हा टार्गेट करायचं हे आपण पुढेच बोलूया. सो आताचा व्हिडिओ थांबावं लागेल कारण आता पाऊस खूप जोरात येते आणि आता मला परतीला निघायचं आहे घरी. माहिती नाही ना घर इथं लांब आहे, सो निघावं लागेल, पाऊस खूपच जोरात आलेला आहे. चला.